जेव्हा वाटेल हारतोय की काय, तेव्हा गगनाला भेदून जाणारी ती नजर आठव. दाही दिशांनी घुमलेली विजयी ललकारी आठव. आठवतो शून्य, आठवते तारुण्य, आठवते स्वराज्य. ऊट मराठे हारत नसतात. आठवत्या निधड्या छातीला, घे अंगावर महद आव्हानांना. धार लाव तू वाघनखांना. पेटून उठू दे शक्ती अंतरीची, दिसू दे जगास ताकद शिवबाच्या मावळ्याची. दिसू दे जगास ताकद शिवबाच्या मावळ्याची. MPSC कन्सेप्ट क्लिअर तुका म्हणे या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझं नाव कपिल कळकेकर. मी मागच्या 2-2.5 वर्षापासून कोल्हापूर आणि सांगली या परिसरामध्ये हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी हे 3 विषय शिकवत असतो. बरेच आपले विद्यार्थी आहेत आणि हे 3 विषय शिकवत असताना जे इतर 3 विषय राहतात ते मी फ्री ऑफ कॉस्ट ह्या विषयांच्या सोबतच घेत असतो. दर आठवड्याच्या शेवटी टेस्ट वगैरे घेऊन किंवा दररोज थोडं बहुत सांगून अशा पद्धतीने ते सगळं चालू असतं. तर फायनली मी एक सब्जेक्ट जो आहे तो यूट्यूबवरती कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. बऱ्याच जणांना कॉल्स केलेले, छोटासा एक सर्वे पण केलेला आणि अर्थातच सर्वांनी एक विषय सांगितला, तो म्हणजे अर्थशास्त्र. अतिशय महत्त्वाचा विषय आहे पूर्व परीक्षेसाठी, मुख्य परीक्षेसाठी. कारण पूर्व परीक्षेला कंबाईनची परीक्षा असू द्यात किंवा MPSCची परीक्षा असू द्यात, राज्यसेवेची परीक्षा असू द्यात, 15 प्रश्न हे अर्थशास्त्राचे असतात. एकदम सोपे सोपे प्रश्न असतात, परंतु अर्थशास्त्र हा सुरुवातीपासून सर्वांना किचकटच वाटत आलेला आहे. अर्थशास्त्राबद्दल बरेच विनोद फिरत असतात बघा. एक बाई असते आणि त्या बाईला कॅन्सर होतो आणि 6च महिने तिच्या आयुष्यातले उरलेले आहेत असं डॉक्टर तिला सांगतो. त्यावेळी ती बाई घाबरून जाते आणि डॉक्टरांना सांगते की आता मी काय करावं. तर डॉक्टर तिला सांगतात की तुम्ही काय करा, तुम्ही एका अर्थतज्ञासोबत लग्न करा. ती बाई एकदम बुचकुळ्यात पडते की असं का डॉक्टर सांगायला लागलेले. ती बोलते की त्यामुळे काय होणार आहे. त्यावेळी डॉक्टर तिला सांगतात की ते एवढं रुक्ष पद्धतीनं एखाद्या गोष्टीचं विवंचन करतात, एवढं अवघड पद्धतीनं विश्लेषण करतात की तुम्हाला 6 महिने 6 वर्षासारखे वाटतील. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक विनोद सांगितला जातो बघा की देवानं जे आहे ते अर्थशास्त्रज्ञांची निर्मिती का केलेली आहे, तर हवामान खात्यातल्या लोकांना जरा बरं वाटावं की आपला अंदाज चुकतो तर त्याच्यापेक्षा जास्त अंदाज अजून कोणाचा तरी चुकत असतो. तसाच अजून एक जोक आहे बघा अर्थशास्त्राबद्दल किंवा अर्थतज्ञाबद्दल. तर 3 लोकांचं निधन होतं आणि ते स्वर्गात जातात आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथं त्यांना आईन्स्टाईन भेटतो. मग आईन्स्टाईन असंच टाइमपास म्हणून त्यांना एकाला विचारतो की तुमचा IQ संदर्भात आपण बोलूया. एक जण सांगतो की माझा IQ 190 आहे. त्यावेळी आईन्स्टाईन त्यांना लगेच म्हणतात की चला मग आपण द रिलेटिव्हिटी थेरीबद्दल बोलूया. त्यानंतर दुसरा सांगतो की माझा 150 आहे. आईन्स्टाईन त्याला म्हणतो की आपण न्यूक्लिअर ऍक्ट बद्दल काहीतरी चर्चा करूया. तिसरा सांगतो की माझा 50 आहे IQ. त्यावेळी आईन्स्टाईन मागचा पुढचा विचार न करता डायरेक्टच त्याला म्हणतो पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये फिस्कल डेफिसिट किती असेल असं तुमचा अंदाज आहे. तर अशा पद्धतीचे विनोद एकदम फिरत असतात. अच्युत गोडबोले यांचं अर्थात नावाचं एक पुस्तक आहे. हे बघा अर्थात नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये बरेच विनोद त्यांनी सुरुवातीला सांगितलेले आहे. विनोदाचा भाग जाऊ द्यात, परंतु अर्थशास्त्र एकदम वृक्ष वाटतो, परंतु तो एकदम रंजक पद्धतीने आपण घेणार आहोत. अर्थात अच्युत गोडबोले यांचं अर्थात हे पुस्तक पण आपल्यासोबत असणार आहे आणि बऱ्याच ठिकाणाहून काढलेली वेगवेगळी माहिती वगैरे, अर्थतज्ञांची वेगवेगळी सफर पण मी तुम्हाला या माध्यमातून घडवून आणणार आहे. अर्थतज्ञांवर मेन्सला भरपूर प्रश्न पडत असतात, तर सर्व प्रश्न तुमचा आपण आपल्या स्टाईलमध्ये मिटवणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची विनंती वजा इन्व्हिटेशन आहे की आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा आणि जास्तीत जास्त मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून आपल्याला हाच क्लास ऑनलाईन जो म्हणजे आपला लाईव्ह जो असतो तो कंडक्ट करता येईल. तर मित्रांनो आपण अर्थशास्त्राची सुरुवात ही पहिल्या टॉपिक पासून करणार आहोत. तर अर्थशास्त्र L1 म्हणजे काय असणार आहे तर लेक्चर 1 दररोज मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्तीत जास्त दररोजच आपले लेक्चर पडतील याची मी काळजी घेईल. तर अर्थशास्त्राची, अर्थव्यवस्थेची सुरुवात कुठून झाली तर याच्यासाठी एकदम प्राचीन कालखंडापासून आपण थोडंसं ओव्हरव्ह्यू घेऊया, जेणेकरून तुम्हाला त्या विषयामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल. बरोबर आहे. तर अर्थव्यवस्थेची सुरुवात किंवा अर्थशास्त्राची सुरुवात ही मध्याश्म युगाच्या शेवटी शेतीचा शोध लागला आणि नवाश्म युगामध्ये मानव स्थिर झाला. थोडंसं इतिहासात जाऊया. इतिहास आपला आवडता विषय आहे. आणि नवाश्म युगात माणूस ज्यावेळी स्थिर झाला त्यावेळी त्याला नद्यांच्या काठी संस्कृती करून तो राहायला लागलेला आहे. नद्यांच्या काठी स्थिर वास्तव्य त्याचं झालेलं आहे आणि शेती आधी भटकं जीवन होतं, त्यामुळे दररोजच्या दररोज चिमणी पाखरांसारखं पोट भरायचं आणि विषय संपला. बरोबर आहे. परंतु आता मात्र काय झालेलं आहे, तो शेती कसायला लागलेला आहे, शेती करायला लागलेला आहे, त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न झालं. बरोबर आहे. मग ते अतिरिक्त उत्पन्न घ्यायचं कोणी यासाठी वाद निर्माण झाले आणि या वादातूनच मग वेगवेगळ्या ब्रँचेस तयार झालेले आहेत. मग एक असणार आहे तुमची
राज्यशास्त्राची ब्रँच, म्हणजे त्याच्यातून वाटप कोण करणार, कसं करणार त्या अतिरिक्त उत्पादनाचं. त्याच्यानंतर दुसरी ब्रँच असणार कशा पद्धतीने किती वाटप करायचं, म्हणजे तुमची मॅथमॅटिक्सची ब्रँच तयार झाली. त्याच्यानंतर तिसरी ब्रँच तयार झालेली आहे की त्याची मांडणी कशी करायची, काय करायची, कॅल्क्युलसचा भाग आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर किती उत्पन्न झालेलं आहे, कोणाला किती वाटप करायचं, कसं वाटप करायचं, काय नाही, या सगळ्या जे आधीचे शास्त्र निर्माण झाले त्या सगळ्या शास्त्रांचं मिश्रण किंवा मिक्सचर म्हणजे असणार आहे तुमचं अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था. इथून प्राचीन अर्थव्यवस्थेची मांडणी आपल्याला करता येते. त्यानंतर पुढे जसजसं राजे आणि राज्यांचा उदय झालेला आहे उत्तर वैदिक कालखंडामध्ये, ज्याला आपण बौद्ध कालखंड असं पण म्हणतो, त्याच्यामध्ये 16 महाजन पद होते. त्यातलं एक महत्वाचं महाजन पद होतं मगध. मगधचा जो प्रधानमंत्री होता किंवा पंतप्रधान होते ते आचार्य चाणक्य, ज्यांना आपण कौटिल्य असं पण म्हणतो, बरोबर आहे. तर त्यांनी त्यांच्या अर्थशास्त्र नावाच्या पुस्तकामध्ये या अर्थव्यवस्थेचा मोठ्या प्रमाणात उहापोह केलेला आहे. राजानं कशा पद्धतीने वागलं पाहिजे, जमिनीची मालकी कशी असली पाहिजे, खनिजांचं रक्षण कसं केलं पाहिजे, त्याच्यानंतर मालमत्तेची निर्मिती कशी केली पाहिजे. आत्ताचे जे मोठे मोठे बिझनेस गुरु, महागुरु असं म्हणतात ते आचार्य चाणक्य जे आहेत त्यांचेच तत्व पुढे चालवत असतात असं म्हणायला काही हरकत नाही. त्या कालखंडामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये याबद्दलची माहिती त्या ठिकाणी देऊन ठेवलेली आहे. आणि चाणक्याबद्दल तुम्ही जाणतात, चाणक्यांचंच नाव कौटिल्य आहे. त्यांनाच विष्णुगुप्त किंवा पक्षीन स्वामी असं पण म्हणतात बघा. त्यांचं कुळ गोत्र वगैरे ते काय आपल्याला माहित नाहीये. त्यांच्या आई वडिलांबद्दलची पण माहिती नाहीये. धनानंदाने त्यांचा अपमान केला होता, त्यावेळी त्यांनी त्यांच्या शेंडीची गाठ सोडली आणि सांगितले की जोपर्यंत हे नंद घराने बुडवत नाही तोपर्यंत मी माझ्या शेंडीला गाठ मारणार नाही. आणि त्यांनी मग चंद्रगुप्त मौर्य वगैरे पुढची स्टोरी तुम्हाला माहिती आहे. तर त्या आचार्य चाणक्यापासून खऱ्या अर्थानं भारतीय अर्थशास्त्राची किंवा अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्था जी आहे किंवा आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या औद्योगिक क्रांतीच्या नंतर भरभराटीस आल्या असं म्हणायला हरकत नाही. भांडवलशाही वर्ग जो असतो, भांडवलदारांचा एक वर्ग, तो उदयाला आलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक आर्थिक व्यवस्था जी आहे ती तयार होण्याचा प्रयत्न झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ॲडम स्मिथ, बरं, ह्या अर्थशास्त्राची माहिती किंवा अर्थशास्त्र हे विषय शिकत असताना बरेच अर्थतज्ञ जे आहेत, उदाहरणार्थ ॲडम स्मिथ असतील, डेव्हिड रिकॉर्डा असतील, त्यानंतर माल्थस असेल, केन्स असतील, त्याच्यानंतर फेडरिक एंगल्स असेल, मार्क्स असेल, बरोबर आहे. त्यानंतर तुमचा फिशर असेल, त्याच्यानंतर असे वेगवेगळे अर्थतज्ञ जे आहेत त्या सगळ्यांची भेट मी तुम्हाला करून देणार आहे या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून. तुम्ही फक्त जोडले जा, आपलं चॅनल तुका म्हणे सबस्क्राईब करा, कारण असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे. अर्थशास्त्राची तुम्हाला एकदम रंजक पद्धतीने सफर मी घडवून आणतो आणि तुमचा अर्थशास्त्राचा संपूर्ण प्रश्नच मी या ठिकाणी मिटवून टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आहे असं लिहून घ्यायचं, एक नोटबुक तयार करा आणि त्याच्यामध्ये जसं या ठिकाणी लिहिलेलं आहे तसं आहे असं कॉपी करत चालायचं. तर ॲडम स्मिथ जो आहे त्या ॲडम स्मिथ बद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. 1723 मध्ये जन्मलेला एक मागास कुटुंबातला तो मुलगा होता आणि त्यांचं गाव एवढं मागासलेलं होतं की त्या काळामध्ये पैसा म्हणून लोखंडी खिळ्यांचा वापर केला जायचा, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आणि एकदा जिप्सी जी टोळ्या असतात त्या जिप्सी टोळ्यांनी 4 वर्षाच्या त्या एका मुलाचं अपहरण केलं आणि त्यांच्या काकांनी एकदम फिल्मी स्टाईल मधून त्यांना सोडून आणलं. पुढे त्या मुलानं खूप अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्याने एक बुक लिहिलेलं आहे बघा, जगप्रसिद्ध वेल्थ ऑफ नेशन नावाचं पुस्तक त्यानं लिहिलं, ज्यात अर्थव्यवस्था ही बाजारपेठेतल्या मागणी आणि पुरवठा याच्यावर आधारलेली आहे, बरोबर आहे. डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा आहे. डिमांड अँड सप्लाय ज्याला कळलं त्याला सगळं अर्थव्यवस्थाच समजून जाते. ते प्रश्न आपण सगळ्या या ठिकाणी मिटवणार आहोत. त्याच्या वेल्थ ऑफ नेशन हे पुस्तक तुम्ही साईडला कुठेतरी लिहून घ्या. लोकांच्या गरजा आपोआप कशा अर्थव्यवस्थेमध्ये भागल्या जातात ते पण आपल्याला या टॉपिक मध्येच बघायचं आहे. ते आपल्याला ॲडम स्मिथनं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बाजारात असलेली अदृश्य यंत्रणा जी आहे ती या सगळ्या गोष्टीसाठी काम करत असते, हे ॲडम स्मिथनं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं तत्व ॲडम स्मिथनं सांगितलेलं आहे बघा, श्रम विभाजन. श्रम विभाजन, श्रम विभाजन म्हणजे काय असणार आहे, लेबर डिव्हिजन त्याला म्हणतात. तर त्यासाठी त्याने एक पिन तयार करण्याच्या कारखान्याचं उदाहरण दिलेलं आहे. तर पिन तयार करत असताना काय करायचे की एकाने तारा आणायच्या, 5 जण आहेत समजा, एकाने तारा आणायच्या, दुसऱ्याने ती सरळ करायची, तिसऱ्याने त्याला पुढे टोक करायचं, चौथ्यानं होल्स तयार करायचे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने त्यानं सांगितलेलं आहे की त्यामुळे काय होणार आहे की उत्पादन वाढणार आहे. प्रत्येक जण पिन तयार करत बसला, तोच तारा आणायला लागला, तोच सरळ करायला लागलेला आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होणार नाही. तर उत्पादन तुम्हाला वाढवायचं असेल तर लेबर डिव्हिजन किंवा श्रम विभाजन होणं खूप गरजेचं आहे. हे पण तत्व त्याने मांडलेलं आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेला खूप वेळा प्रश्न पडलेला आहे की लेबर डिव्हिजन तत्व कोणाचं आहे.
कुणाचं आहे तर मग आज तुम्हाला समजलं असेल की ॲडम स्मिथ यांचं ते तत्व आहे. मराठीमध्ये ॲडम स्मिथ आणि अर्थतज्ञांबद्दलची कुठलीच माहिती ना युट्यूबवर आहे ना कुठं तुम्हाला वाचायला बघायला मिळते. तर त्या संपूर्ण अर्थतज्ञांवर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण एक सिरीज लवकरच सुरुवात करूयात. पण तत्पूर्वी आपलं हे अर्थशास्त्राचं सिरीज मात्र कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे हेनरी फोर्ड यानं हेच लेबर डिव्हिजन श्रम विभाजनाचं तत्व वापरून मास प्रोडक्शन करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने ही पूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. तर आता रीतसर आपल्या एमपीएससीच्या सिलेबस प्रमाणे आपण जाऊयात. तर पहिला टॉपिक आणि पहिलं लेक्चर असणार आहे अर्थव्यवस्थेची मूलभूत माहिती. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थशास्त्र म्हणजे काय, वस्तू आणि सेवा म्हणजे काय, वस्तूंचे प्रकार काय असतात, वस्तूंचे प्रकार वेगवेगळ्या आधारावर, त्यांनी कुठला माल वापरला आहे वस्तू बनवण्यासाठी त्याच्या आधारावर आणि त्याचा उपयोग काय होणार आहे त्याच्या आधारावर असे प्रकार करायचे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेचे आपल्याला वेगवेगळे प्रकार करायचे. त्याच्यानंतर आर्थिक क्षेत्र म्हणजे कोणती कोणती असणार आहेत ते पण आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर मग पहिला पॉइंट आपण बघूयात की अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि अर्थशास्त्र म्हणजे काय. तर माणसाच्या गरजा ज्या आहेत त्या अमर्याद गरजा आहेत. बरोबर आहे. आणि त्या अमर्याद गरजा जरी असल्या तरी नैसर्गिक संसाधनं मात्र अमर्याद नाहीत, ते मर्यादित आहेत. मग त्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून किमान तुमच्या ज्या गरजा आहेत त्या भागवणे गरजेचं आहे. आणि सगळ्याच गरजा पूर्ण होतील असं नाही, म्हणून जास्तीत जास्त गरजा भागवता येतील यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर कसा करायचा यांचा मेळ घालणं म्हणजे अर्थव्यवस्था. अशी एक ढोबळ मानानं आपण अर्थशास्त्राची व्याख्या करू शकतो. तरी आता सांगितल्याप्रमाणे की आर्थिक क्रिया ज्या असतात एन नंबरच्या आर्थिक क्रिया असतात, त्या एन नंबरच्या आर्थिक क्रियांपासून अर्थव्यवस्था तयार होत असते आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे असणार आहे तुमचं अर्थशास्त्र. बरोबर आहे. तर आर्थिक क्रिया म्हणजे काय असणार आहे, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. दररोज ज्या क्रिया घडत असतात त्या प्रत्येक क्रिया ही आर्थिक ऍक्टिव्हिटीच असते बघा. ही एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. तर आर्थिक क्रिया म्हणजे कोणत्या कोणत्या असणार आहे ढोबळ मानाने. तर एक असणार आहे उत्पादन, त्यानंतर असणार आहे वितरण, विनिमय आणि उपभोग. हे काय असतं ते तुम्हाला सांगतो, हे आर्थिक क्रिया कशा असतात. उदाहरणार्थ सगळ्यात पहिल्यांदा उत्पादन. समजा आपल्याला बालाजी चिप्स आपण खात असतो किंवा तुम्हाला जे आवडतात त्याचं उदाहरण घ्या, लेसचे घ्या. बरोबर आहे. तर त्या बालाजी चिप्सचं उत्पादन आपल्याला घ्यायचे, त्यासाठी तुम्हाला श्रम लागणार, भूमी लागणार, भांडवल लागणार. बरोबर आहे. ती गोष्ट वेगळी, परंतु त्याचं एक उत्पादन बालाजी चिप्स तयार झालेले आहे त्याला म्हणायचं असतं उत्पादन. बरोबर आहे. ते एक तुमच्याकडे प्रोडक्ट आलेलं आहे. त्याच्यानंतर ते सगळीकडे पुरवलं पाहिजे. बरोबर आहे. सगळीकडे पसरवलं पाहिजे, त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं पाहिजे, म्हणजे झालं तुमचं वितरण. त्याच्यानंतर ते आपण दुकानामध्ये जातून 5 रुपये देऊन ते चिप्सचा पुडा जो आहे किंवा चिप्सचं पॅकेट आहे ते आपण विकत घेतो, ते झालं तुमचं विनिमय. आणि त्याच्यानंतर ते खाऊन आपण एकदम खुश होतो, म्हणजे तुमचा झाला उपभोग. बरोबर आहे. तर ह्या ऍक्टिव्हिटी आहेत, ज्या क्रिया आहेत त्यांना म्हणायचं असतं आर्थिक क्रिया. आणि ह्याच क्रमाने होतील असं नाही, प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळा त्यांचा क्रम पण असू शकतो. तर ह्या सगळ्या आर्थिक क्रियांपासून जे तयार होत असते त्याला म्हणायचं असते अर्थव्यवस्था. आले का मुद्दा लक्षात. अर्थव्यवस्था म्हणजे ही पूर्ण त्याचे डेफिनेशन आहे. आर्थिक क्रियांपासून उत्पादन, वितरण, विनिमय, उपभोग या एन नंबरच्या आर्थिक क्रियांपासून जे तयार होत असते त्याला अर्थव्यवस्था म्हणायचं. आणि या अर्थव्यवस्थेचा अभ्यास म्हणजे त्याला म्हणायचं असतं अर्थशास्त्र. इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक्स. बरोबर आहे. या दोघांमधला डिफरन्स आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूयात, वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय, वस्तूंचे प्रकार काय असतात आणि कशाच्या आधारावर असतात. तर उत्पादन बघा. तर या उत्पादनामध्ये 2 गोष्टींचं आपल्याला उत्पादन घ्यायचं, एक वस्तूंचं आणि एक सेवांचं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये वस्तू म्हणजे काय आणि सेवा म्हणजे काय ते आधी आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर वस्तू म्हणजे अशी गोष्ट असते की ज्याला भौतिक अस्तित्व असते किंवा त्याला टँजेबल इंग्लिशमध्ये म्हणतात बघा. बरोबर आहे. भौतिक अस्तित्व असणे किंवा टँजेबल याला वस्तू म्हणतात. उदाहरणार्थ आता ही पेन आहे, तर या पेनला भौतिक अस्तित्व आहे. या शब्दाचा अर्थ काय होत असतो तर या पेनला आपण स्पर्श करू शकतो. ज्याला आपण स्पर्श करू शकतो त्याला म्हणायचं असतं भौतिक अस्तित्व असणं. बरोबर आहे. उदाहरणार्थ हा बोर्ड आहे, तर या बोर्डला आपण स्पर्श करू शकतो म्हणजे ही झाली वस्तू, ही पेन झाली वस्तू. बरोबर आहे. म्हणजे भौतिक अस्तित्व असणाऱ्याला म्हणायचं असतं वस्तू आणि ज्यांना भौतिक अस्तित्व नसतं त्याला म्हणायचं असतं सेवा. म्हणजे ज्याला आपण टच करू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही त्याला म्हणायचं असतं सेवा. इनटँजेबल असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. उदाहरणार्थ बँकिंग सेवा. आता बँकेमध्ये जाऊन कुठल्या सेवेला तुम्ही असं किंवा कुठल्या गोष्टीला टच करू शकता बँकिंग सेवा म्हटल्याच्या नंतर. बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण टच करू शकत नाही त्याला म्हणायचं असतं सेवा आणि ज्याला आपण टच करू शकतो, ज्याला भौतिक अस्तित्व असतं त्याला म्हणायचं असतं वस्तू. तर हा डिफरन्स तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे वस्तू आणि सेवांमधला. बरोबर आहे. तर मग या वस्तू आणि सेवांवर लावलेला कर म्हणजे वस्तू सेवा कर, आपलं जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बरोबर आहे. वस्तूला इंग्लिशमध्ये गुड्स म्हणतात, सेवांना इंग्लिशमध्ये सर्व्हिसेस म्हणतात. तर अशा पद्धतीने वस्तू आणि सेवा. आता हे वस्तूंचे आपल्याला वर्गीकरण बघायचं आहे, जे परीक्षेमध्ये कधीतरी आपल्याला एक साधा प्रश्न सरळ चलत विचारून जातात, तो आपला चुकायला नको. आणि आजचं लेक्चर जे आहे अर्थव्यवस्थेची मूलभूत माहिती,
यातून तुम्हाला जास्त प्रश्न पडणार नाहीत, परंतु अर्थशास्त्र समजण्यासाठी ही पहिली पायरी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता एक 2-3 लेक्चर झाल्याच्या नंतर तुम्ही अर्थवृत्तांत नावाचं लोकसत्ता मधलं जे पेज आहे ते किमान वाचू शकता, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला बेसिक काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती जरी असलं तरी रिव्हिजन म्हणून तुम्ही हे पूर्ण लेक्चर बघा. आणि जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तर हे एक प्रकारचा खजिनाच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या वस्तूंचं वर्गीकरण आता आपल्याला बघायचं आहे. तर 2 गोष्टीच्या आधारावर बघायचं आहे. वापरलेल्या मालाच्या आधारावर, बरोबर आहे, कुठला माल त्या ठिकाणी वापरलेला आहे त्या मालाच्या आधारावर वर्गीकरण, आणि उपयोग आणि वापर आपण कुठल्या वस्तूचा करतो त्या आधारावर वर्गीकरण. हे त्याचे प्रकार आहेत. हे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं असं पूर्ण डायग्रामॅटिकली. तर मालाच्या आधारावर कोणते कोणते प्रकार पडतात, तर एक असतो कच्चा माल, त्यानंतर असणार आहे पुनर्निर्माण वस्तू आणि पक्का माल वस्तू, बरोबर आहे. त्याच्यानंतर उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू. या उपभोग्य वस्तूलाच कंझ्युमर गुड असं म्हणतात, तर भांडवली वस्तूला कॅपिटल गुड असं म्हणतात बघा. तर यांचं काय असतंय ते आपण बघूयात. तर कुठला माल आपण वापरलेला आहे वस्तू निर्माण करण्यासाठी, तर सर्वात पहिल्यांदा असणार आहे कच्चा माल वस्तू, म्हणजे नैसर्गिक संसाधनामधून जे आपण मिळवतो ते असतात कच्चा माल वस्तू. उदाहरणार्थ तुम्ही रबर बनवलं, बरोबर, या ठिकाणी उदाहरण म्हणून रबर या ठिकाणी लिहून घ्या तुम्ही नोटमध्ये. तर रबर जे आहे ते नैसर्गिक संसाधनांपासून, रबराच्या झाडापासून आपल्याला मिळतं, म्हणजे तो झाला कच्चा माल वस्तू, बरोबर आहे. मग ते रबर जे आहे त्या रबरापासून आपण काय तयार केलेलं आहे, टायर तयार केलेलं आहे, म्हणजे ते टायर झालं तुमचं पुनर्निर्माण वस्तू, बरोबर आहे. कच्च्या मालापासून जे पुढची वस्तू तयार झालेली आहे ती पुनर्निर्माण वस्तू. आणि ती टायर जी आहे ती आपण एका कारला लावलेली आहे, कार म्हणजे तुमचा झाला पक्का माल वस्तू, बरोबर आहे. तर या मालाच्या आधारावर आपण हे वस्तूंचे प्रकार केलेले आहेत, रबर, टायर, कार असं लक्षात ठेवा, बरोबर आहे. पुनर्निर्माण इंटरमिडिएट जे आहे याचे कारखाने महाराष्ट्रामध्ये 60 ते 70% आहेत, म्हणून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कुठल्या वस्तू तयार केल्या जातात, तर इंटरमिडिएट म्हणजे पुनर्निर्माणाच्या वस्तू तयार केल्या जातात. आता ह्याची काय गरज आहे आता सांगितल्याप्रमाणे ह्या लेक्चरची, तर ज्यावेळी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप नावाचा टॉपिक आपण बघणार आहोत, त्यामध्ये जीडीपी मध्ये येते बघा. जीडीपी म्हणजे काय, तर देशाच्या सीमेच्या अंतर्गत उत्पादित सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या बाजारभावांची एकूण. तिथं अंतिम हा शब्द घेतलेला आहे, तिथं अंतिम म्हणजे असणार आहे तुमचा पक्का माल, म्हणजे हे वरच्या घ्यायचा नाही, बरोबर आहे. म्हणून हे लेक्चर इथं लक्षात येणं गरजेचं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा कच्चा माल, पुनर्निर्माण, पक्का माल, रबर, टायर आणि कार. त्यानंतर पुढचं वर्गीकरण आहे वस्तूंचं उपयोगावरून किंवा वापराच्या आधारावर. एक असणार आहे कंझ्युमर गुड म्हणजे उपभोग्य वस्तू, आणि दुसरी असणार आहे कॅपिटल गुड म्हणजे भांडवली वस्तू. तर उपभोग्य वस्तू म्हणजे काय हे या ठिकाणी लक्षात घ्या, की ज्या आपण घरगुती वापरासाठी उपभोगासाठी ज्या वस्तू वापरतो त्याला म्हणायचं असतं उपभोग्य वस्तू, बरोबर आहे. सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे आपण देत असतो नेहमी क्लासमध्ये की फॅनचं, बरोबर आहे. तो फॅन जो आहे तो समजा तुमच्या घरामध्ये लावला तर ती झाली उपभोग्य वस्तू, परंतु तोच फॅन जर समजा आपण वर्गामध्ये किंवा क्लासमध्ये लावला तर त्या क्लासमधनं काहीतरी मला इन्कम व्हायला लागलेला आहे, बरोबर आहे. तुम्ही फीस देता त्याच्यातून काहीतरी इन्कम होतं म्हणजे, आणि मी तुम्हाला सुविधा पुरवतो, त्यातली जी एक सुविधा आहे फॅन, म्हणजे माझ्या भांडवल निर्मितीमध्ये त्या फॅनचं काहीतरी एक योगदान आहे ना. इथं फॅनची सुविधा आहे म्हणून पण काही जण क्लासला येऊ शकतात, बरोबर आहे. म्हणजे त्या फॅनचं योगदान आहे म्हणून ते फॅन काय झाला भांडवली वस्तू, म्हणजे ज्याच्यातून भांडवल निर्मिती होत असते ती झाली भांडवली वस्तू. असे किती पण उदाहरणं घ्या तुम्ही. फॅन जर घरात लावला तर फॅन झालं उपभोग्य वस्तू स्वतःच्या उपभोगासाठी कंझ्युमर्स गुड, आणि फॅन जर समजा बँकेत लावला तर तो झाला भांडवली वस्तू. फॅन तुम्ही घरात लावला तर तो झाला उपभोग्य वस्तू, आणि फॅन तुम्ही वर्गात लावला तर तो झाला भांडवली वस्तू. फॅन घरात उपभोग्य वस्तू, फॅन वर्गात भांडवली वस्तू, फॅन घरात उपभोग्य वस्तू, फॅन वर्गात भांडवली वस्तू. असं तुम्ही एकदम पाठ करून टाका. अजून एक या उपभोग्य वस्तूचाच प्रकार आहे बघा, हा टिकाऊ वस्तू किंवा त्याला आपण ड्युरेबल गुड्स असं पण म्हणत असतो. तर या ड्युरेबल गुड्स किंवा टिकाऊ वस्तू म्हणजे काय असतात, तर त्या उपभोग्य वस्तूच आहेत. युपीएससीला एकदा प्रश्न पडलेला आहे याच्यावरती. तर त्या उपभोग्य वस्तूच आहेत आणि दिखाऊपणासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात, म्हणजे त्या वस्तू नसतील तर असं काय मोठी आपत्ती किंवा मोठं काही संकट ओढवणार नाही, बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण ह्याचं नेहमी देत असतो झुला जो असतो ते घराच्या समोर लावलेला असतो बघा, झुला श्रीमंतांच्या घराच्या समोर, बरोबर आहे. दिखाऊपणासाठीच तो असतो, तो नाही म्हणून काय तो मरणार नाहीये, येते का मुद्दा लक्षात, तो व्यक्ती. परंतु ते एक असंच असावं दिखाऊ करण्यासाठी वापरलेल्या वस्तू, त्यांना म्हणायचं असतं टिकाऊ वस्तू किंवा त्याला म्हणतात ड्युरेबल गुड्स. पांढरपेशी लोक म्हणजे व्हाईट कॉलरवाले जे लोक असतात, त्या व्हाईट कॉलरवाले लोक ज्या वस्तू वापरतात त्यांना म्हणायचं असतं ड्युरेबल गुड्स, बरोबर आहे. आणि मग आता जे श्रीमंत लोक असतात, बुद्धिजीवी वर्ग असतो, त्यांच्यासाठी व्हाईट कॉलर हा शब्द वापरला जातो. तर श्रमजीवी लोक जे असतात किंवा श्रम करणारे कामगार वर्ग त्यांच्यासाठी ब्लॅक कॉलर नसतं तर ब्ल्यू कॉलर असं म्हटलं जातं, बरोबर आहे. ते जाऊ द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपला येणार आहे, ह्या लक्षात तुमच्या टिकाऊ वस्तू म्हणजे काय असणार आहे, दिखाऊपणासाठी वापरल्या गेलेल्या वस्तू.
पांढरपेशी लोक जे वापरतात त्या वस्तू, व्हाईट कॉलर वाले वापरतात त्या वस्तू, बरोबर आहे. उदाहरणार्थ झुला लक्षात ठेवा, टिकाऊ वस्तू म्हणले की झुला, आणि ते उदाहरण लक्षात ठेवा. झुला एक कॉमेडी पद्धतीने लक्षात ठेवा की ते नसेल तर तो मरणार नाही, बरोबर आहे. त्याच्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रकार आपल्याला बघायचे. जेम्स वॅटने ज्यावेळी वाफेच्या इंजिनचा शोध लावलेला आहे त्याच्यानंतर एक प्रकारे जगामध्ये औद्योगिक क्रांती घडून आलेली आहे, बरोबर आहे. ते त्याचं एक छोटीशी ठिणगी आहे जेम्स वॅटच्या वाफेचं इंजिन. आणि ह्या औद्योगिक क्रांतीतून जगभरातल्या अर्थव्यवस्थेचे दोन प्रकार आपल्याला पडलेत हळूहळू टप्प्याटप्प्यानं. ते दोन प्रकार आपल्याला बघायचे. एक असते भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी असते समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्था. अतिशय इंटरेस्टिंग पार्ट आहे बघा तो आपण पुढे बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट हे जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रकार बघण्याच्या पूर्वी लक्षात येणं गरजेचे आहे. उत्पादनाचे घटक, काय उत्पादनाचे घटक असतात ते आपल्याला लक्षात येणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण उदाहरण घेतल्याप्रमाणे बालाजी चिप्स, बरोबर. या बालाजी चिप्सवरच आपलं अख्खं इकॉनॉमिक्स आता पुढे चालणार आहे, त्यामुळे तुम्ही ते लक्षात घ्या. तर ते बालाजी चिप्सचं समजा आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी साधनं लागतात ना, डायरेक्टच उत्पादन आपण घेऊ शकत नाही. मग ते उत्पादन घेण्यासाठी जी साधनं लागतात त्या साधनांना आपल्याला म्हणायचं असतं उत्पादनाचे घटक, बरोबर आहे. तर हे उत्पादनाचे घटक कोणते कोणते असतात याच्यावरती बऱ्याच वेळा कंबाईनला आणि राज्यसेवेला चलत एक प्रश्न असतो. PQ शब्दाचा अर्थ होतो बघा प्रिव्हियस क्वेश्चन, म्हणजे आधी पडलेला प्रश्न. तर हे उत्पादनाचे घटक कोणते कोणते आहेत यावर बऱ्याचदा प्रिव्हियस क्वेश्चन आहे. तर भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता किंवा काही पुस्तकामध्ये याला संयोजकता असं पण म्हटलेलं आहे किंवा कौशल्य म्हणा. तर हे काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आता आपल्याला उत्पादन घ्यायचंय, उत्पादनासाठी काहीतरी साधनं लागणार आहेत, त्याला आपण उत्पादनाचे घटक म्हणतो. त्याच्यामध्ये पहिला असणार आहे भूमी. आता बालाजी चिप्सचा आपल्याला कारखाना काढायचा आहे तर त्यासाठी जमीन लागणार आहे, बरोबर आहे. उत्पादनाचं ते एक घटक झालं. एकदम प्रायमरी घटक, एकदम प्राथमिक घटक असणार आहे जमीन, बरोबर आहे. तर ते जमीन असल्याशिवाय पुढे काय कारखाना तुमचा उभाच राहणार नाही, म्हणून झालं भूमी. त्याच्यानंतर त्या कारखान्यामध्ये काम करण्यासाठी श्रम लागणार, लेबर लागणार, बरोबर आहे, कामगार लागणार, म्हणजे झालं तुमचं श्रम. भूमी झालं, श्रम झालं. त्याच्यानंतर भांडवल लागणार, कुठल्या तरी बँकेतून आपण कर्ज घेतो कारखाना वगैरे निर्माण करण्यासाठी, बरोबर आहे. वेगवेगळे कर्ज आता सरकारनं 20 लाख करोडचं पॅकेज जे दिलेलं आहे ते सगळं कर्जाचंच आहे, ते आपल्याला पुढे येणार आहे इकॉनॉमिक्स मध्ये, मी तुम्हाला सांगतो ते. तर भांडवल लागणार आहे, मग ते भांडवल आपण कुठून तरी आणतो आणि तो कारखाना उभा करतो, म्हणून उत्पादनाचं घटक काय झालं, भांडवल. आणि हे सगळं करत असताना काहीतरी उद्योजकता असणं गरजेचं आहे ना, काहीतरी कौशल्य असणं. उगाच सगळेच जण बालाजी चिप्सचा कारखाना टाकत फिरत नाहीत. काहीतरी ते टाकणाऱ्या व्यक्तीकडे काहीतरी कल्पकता असली पाहिजे, काहीतरी त्याच्याकडे कौशल्य असलं पाहिजे, त्याला म्हणायचं असतं उद्योजकता किंवा संयोजकता, बरोबर आहे. तर ह्या गोष्टींना म्हणायचं असतं उत्पादनाचे घटक किंवा उत्पादनाची साधनं आपण म्हणतो. मग कोणते कोणते साधनं आहेत ते आपल्याला सिंपल वन लाईनर प्रश्न पडलेला आहे. भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. म्हणा तुम्ही उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. आलाय का हा पॉईंट लक्षात? हे खोडण्याच्या आधी अजून एकदा त्याचं रिव्हिजन करूया आणि मग पुढचा पॉईंट बघूया. तर बघा, उत्पादन म्हणजे कशाचं उत्पादन असणार आहे, वस्तू आणि सेवांचं. तुम्ही पण बोलत चला. वस्तू आणि सेवांचं उत्पादन. ज्यांना भौतिक अस्तित्व असतं त्यांना म्हणायचं असतं वस्तू, ज्यांना भौतिक अस्तित्व नसतं त्यांना म्हणायचं असतं सेवा. त्याला म्हणायचं, वस्तूंनाच म्हणतात टँजेबल, सेवांना म्हणतात इनटँजेबल. वस्तूचं उदाहरण घ्या पेन आणि सेवांचं उदाहरण घ्या बँकिंग सेवा. त्याच्यानंतर वस्तूंचे वर्गीकरण दोन गोष्टीच्या आधारावर केलेलं आहे, वापरलेल्या मालाच्या आधारावर आणि उपयोगाच्या किंवा वापराच्या आधारावर, बरोबर आहे. उदाहरणावर ते आपण लक्षात ठेवूया. रबर म्हणजे कुठली वस्तू झाली, कच्चा माल वस्तू. टायर म्हणजे कुठली वस्तू झाली, पुनर्निर्माण इंटरमिडिएट वस्तू. आणि कार म्हणजे कुठली झाली, पक्का माल वस्तू. उपयोगाच्या किंवा वापराच्या आधारावर उपभोग्य वस्तू कंझ्युमर गुड म्हणजे कुठले असणार आहे, फॅन घरात. आणि भांडवली वस्तू म्हणजे भांडवल निर्मितीत ज्या वस्तू असतात त्या, फॅन वर्गात, बरोबर आहे. फॅन घरात उपभोग्य वस्तू, फॅन वर्गात भांडवली वस्तू. आणि झुला म्हणजे तुमचं काय असणार आहे, झुला म्हणजे टिकाऊ वस्तू, ड्युरेबल गुड्स आपण त्यांना म्हणूया, देखाऊपणासाठी वापरलेल्या सगळ्या वस्तू. त्याच्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रकार बघण्याच्या तत्पूर्वी आपल्याला उत्पादनाचे घटक लक्षात येणं गरजेचं आहे. त्याची डेफिनेशन अशी होती, अशी साधनं किंवा असे घटक जे वस्तू आणि सेवांचे उत्पादन करतात त्याला म्हणायचं असतं उत्पादनाचे घटक. किती आहेत उत्पादनाचे घटक? 4 आहेत. कोणते कोणते आहेत? भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. उद्योजकतेला संयोजकता असा पण शब्द वापरलेला आहे. कोणत्याही वस्तूचं किंवा कोणत्याही सेवांचं उत्पादन घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे भूमी, त्याच्यानंतर लागणार आहे लेबर किंवा श्रम लागणार आहे, त्याच्यानंतर लागणार आहे भांडवल आणि सगळ्यात पहिल्यांदा खरं तरी लागणार आहे, शेवटी जरी लिहिलं असलं तरी, उद्योजकता किंवा कल्पकता किंवा संयोजकता आपल्याला तिथं असणं गरजेचं आहे. आणि याच्या आधारावर मग आता जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रकार काय आहेत ते आपण पुढे बघूया. तर बघा, जागतिक अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार पडणार आहेत. कशाच्या आधारावर? तर उत्पादनाचे घटक जे आता आपण बघितलेले त्याच्या मालकीच्या आधारानुसार जागतिक अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार असणार आहेत. एक असणार आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि दुसरी असणार आहे समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था, बरोबर आहे. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला कॅपिटलिझम असं म्हणतात
तर समाजवादी अर्थव्यवस्थेला सोशलिझम आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेला कम्युनिझम असं म्हटलं जातं, बरोबर आहे. तर हे समाजवाद आणि साम्यवाद या दोन शब्दांचा अर्थ आधी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. या दोन शब्दांचा अर्थ लक्षात येण्याच्या आधी आपल्याला क्रांती आणि उत्क्रांती या दोन शब्दांचा अर्थ माहित पाहिजे. जे अचानक उद्रेक होतो त्याला म्हणायचं असतं क्रांती, आणि जे हळूहळू होत असते, हळूहळू उत्क्रांती, हळूहळू जो बदल होत असतो त्याला म्हणायचं असतं उत्क्रांती. येते का मुद्दा लक्षात? तर अचानक होणारा बदल म्हणजे क्रांती आणि हळूहळू होणारा बदल म्हणजे उत्क्रांती असतो. आणि अचानक बदल झाला म्हणजे ते रक्तरंजित सुद्धा असू शकते, बरोबर आहे. परंतु उत्क्रांती ही हळूहळू झालेली असते, म्हणजे अहिंसक मार्गाने झालेली असते, बरोबर आहे. मग अहिंसक मार्गाने जी उत्क्रांती झालेली असते त्याला म्हणायचं असतं समाजवाद, सोशलिझम. आणि अचानक झालेला बदल, बरोबर आहे, त्याला म्हणायचं असतं क्रांती. आणि क्रांतीच्या मार्गाने झालेला बदल म्हणजे असणार आहे तुमचं साम्यवाद, कम्युनिझम. हे दोन शब्द लक्षात आले का? आणि कॅपिटलिझम म्हणजे काय असणार आहे? तर भांडवलशाही अर्थव्यवस्था. तर याचा अर्थ आता लक्षात घ्यायचा आपल्याला सर्वप्रथम. त्यासाठी आता सांगितलेली मागची जी कन्सेप्ट आहे ती या ठिकाणी वापरायची. तर काय अर्थ आहे बघा. तर उत्पादनाचे घटक, कोणते कोणते उत्पादनाचे घटक आहेत तुम्हाला ते पाठ झालेले आहेत. भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता, बरोबर आहे. अजून एकदा म्हणा, उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता. हे सर्व उत्पादनाचे घटक जर समजा खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतील तर त्याला म्हणायचं असतं भांडवलशाही अर्थव्यवस्था. खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतील तर भांडवलशाही अर्थव्यवस्था. आणि हेच उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता जर सरकारच्या मालकीचे असतील, बरोबर आहे, तर त्याला म्हणायचं असतं समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था. अर्थ लक्षात आला? उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता जर खाजगी व्यक्तीच्या मालकीचे भांडवलशाही अर्थव्यवस्था, सरकारच्या मालकीचे तर समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था. समजा सगळंच्या सगळं डोनाल्ड ट्रम्पच्याच मालकीचं आहे. डोनाल्ड ट्रम्प एक उद्योजक आहेत आधी असं समजा, बरं. आता ते सरकारमध्ये आहेत परंतु त्याच्या आधी ते एक उद्योगपतीच होते. तर त्यांच्याच देशभरातली संपूर्ण भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता, उदाहरणार्थ जाऊ द्या, ते जाऊ द्या, समजा मुकेश भाई अंबानी, बरं, यांच्या मालकीचं आहे समजा भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता, बरं. असंच उदाहरण म्हणून सांगतोय, नाहीतर कोणाला राग येईल, कोणाचे पाहुणे असतील तर, बरं आहे. तर ते समजा त्या मुकेश भाईच्याच मालकीची भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल आणि उद्योजकता पण त्यांचीच असेल, तर ती आपली अर्थव्यवस्था कुठली झाली? मग भांडवलशाही अर्थव्यवस्था. परंतु उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मालकीचे असेल तर ती कुठली अर्थव्यवस्था झाली? समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था झाली, बरोबर आहे. तर या समाजवादाच्या संदर्भामध्ये गोष्ट लक्षात घ्या, इथं आता आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. तर कार्ल मार्क्स याने हा समाजवादाचे जे काही तत्व आहेत किंवा समाजवाद जो आहे तो मांडलेला आहे, सोशलिझम. कार्ल मार्क्स एक वादळी शोकांतिका आहे बघा. कार्ल मार्क्सच्या संदर्भामध्ये 1818 ते 1883 पर्यंतचा हा कालखंड, कार्ल मार्क्सचा कालखंड. ज्यावेळी 1818 म्हणजे भारतामध्ये काय घडत होतं बघा, इतिहासामध्ये जर आपण डोकावून बघितलं तर 1818 म्हणजे मराठाशाहीचं पतन होत होतं, इंग्रजांचा मराठ्यांवर असलेला विजय होत होता. त्यावेळेच्या कालखंडामध्ये या कार्ल मार्क्सचा जन्म झाला. इथं लिहितो बघा, कार्ल मार्क्स, बरोबर आहे. तर कार्ल मार्क्सचा जन्म झालेला आणि एकदम गरीब परिस्थितीमध्ये तो जीवन जगत होता. आणि कार्ल मार्क्सने एक गोष्ट ठासून सांगितलेली आहे की उत्पादनाचे जे घटक असणार आहेत भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता हे फक्त आणि फक्त सरकारच्याच मालकीचे असले पाहिजे, तरच समाजामध्ये असलेलं कामगारांचं आणि बाकी सर्व लोकांचं जे शोषण आहे ते टळलं जाईल. आणि कॅपिटलिझमला अर्थातच त्यांचा विरोध असणार आहे. आणि वरिष्ठ लोकांसाठी किंवा भांडवलदारांसाठीच ही यंत्रणा, सरकारी यंत्रणा कशी काम करत असते याच्यावर त्याने एकदम कडाडून टीका केलेली आहे. आणि तो स्वतः एकदम गरिबीत जीवन जगत असताना एका छोट्या वर्तमानपत्रामध्ये तो बातमीदार म्हणून कामाला लागला होता, बरोबर आहे. परंतु एकदम गचाळ हस्ताक्षर म्हणून त्याला तिथून काढून टाकण्यात आलेलं. असे कितीतरी रंजक गोष्टी कार्ल मार्क्स बद्दल आहेत. त्याचबरोबर तो एवढा गरीब होता. आणि दास कॅपिटल हे त्याचं अतिशय फेमस पुस्तक आहे बघा. दास कॅपिटलनं संपूर्ण जगावर एक प्रकारे गारुड आतापर्यंत केलेलं आहे. किती वर्ष ह्या सगळ्या घटनेला होऊन गेलेले आहेत. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे की कोणीतरी म्हटलेलं एक वाक्य आहे बघा की जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास करत असाल किंवा कुठल्याही व्यवस्थेचा अभ्यास करत असाल तर तुम्ही एकतर कार्ल मार्क्सच्या विचाराच्या सोबत असाल किंवा कार्ल मार्क्सच्या विचाराच्या विरोधात असाल. परंतु कार्ल मार्क्सला वगळून किंवा कार्ल मार्क्सला सोडून चालणं आपल्याला अशक्यच आहे. आणि ते खरंच आहे मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक लिहित असताना दास कॅपिटल जगप्रसिद्ध पुस्तक झालं, आतापर्यंत ते प्रसिद्धच आहे. परंतु त्याच्यातून कार्ल मार्क्सला कसलीही इन्कम मिळालेली नाही. त्याचंच एक वाक्य आहे मार्क्सचं की या पुस्तकातून मी ओढलेल्या सिगारेटचा सुद्धा खर्च निघालेला नाही असं त्यांनी सांगितलेलं. आणि शेवटी मूळ व्याधानं तो घरामध्ये मरून पडलेला आणि कोणालाही त्याची माहिती पण नव्हती. त्याच्या एका मुलाचा मृत्यू त्याच्या मांडीवरच झालेला, बरोबर आहे.
पुढे त्याच्या मुलीनं पण आत्महत्या केली, जावयानं पण आत्महत्या केली. म्हणजे एक वादळी शोकांतिका. कार्ल मार्क्सच्या संदर्भातलं कुठं काय मिळालं तर तुम्ही काढून वाचू शकता. आणि ज्या खुर्चीवर बसून त्यानं दास कॅपिटल लिहिलं होतं त्या खुर्चीला सुद्धा 3च पाय होते. एवढं दारिद्र्य अवस्थेमध्ये लिहित असताना ते दारिद्र्य लोक आणि जे आपले कामगार वर्ग, जे शोषित वर्ग आहे त्यांच्यावरतीच लिहिणार. आणि 1917च्या दरम्यान काय झालं बघा, लेनिन याने त्यांच्या रशियामध्ये समाजवादाची मांडणी केलेली आहे. समाजवादी रचना पूर्ण झालेली आहे असं लेनिननं सांगितलं. आणि मग ते समाजवाद म्हणजे काय असणार आहे तर तुम्हाला थोडक्यात उदाहरण देऊन सांगतो. तर असा समाजवाद त्या ठिकाणी अपेक्षित होता आणि असा समाजवाद त्या ठिकाणी रुजला होता रशियामध्ये की उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता हे सरकारच्या मालकीचे असणार आहेत. म्हणून सगळ्यांना समान वेतन असलं पाहिजे. बरोबर आहे, सगळ्यांना समान नोकरी असली पाहिजे, समान वेतन असलं पाहिजे. इतकंच नाही तर सगळ्यांची घरं सुद्धा सारखीच बांधली. बरोबर आहे, सगळ्यांची घरं सारखीच बांधायला सुरुवात केली. आणि ह्या सोशलिझम जे आहे त्याचं गारुड संपूर्ण जगावर या रशियामुळे झालेलं. आणि त्याला तडा कुठे गेला बघा, एवढं गारुड ह्याचं झालं होतं की आईन्स्टाईननं व्हाय सोशलिझम नावाचा एक लेख पण लिहिलेला बघा. हा पण परीक्षेमध्ये कधीतरी प्रश्न पडेल. व्हाय सोशलिझम नावाचा आर्टिकल कोणी लिहिलेलं तर आईन्स्टाईननं लिहिलेलं. आणि या फुग्याला टाचणी कुठं लागली किंवा कुठं हे सगळं संपुष्टात आलं समाजवाद रशियामधला, तर आता सगळ्यांना समान पगार आहे, सगळं समान मिळणार आहे. म्हणून काय झालं बघा की समजा ए आणि बी दोघं जण आहेत आणि दोघे सकाळी लवकर उठून कामावर जातात, सगळ्या दोघांना समान पगार मिळतोय, समान काम करायचंय. मग बी ने विचार काय केला की असंही आपण एकटं नाही गेलो तर काय फरक पडणार आहे, म्हणून तो थोडासा उशिरा जायला लागला. बरोबर आहे, कामावरती पगार तर समानच मिळणार आहे. मग ए ने विचार केला की तो उशिरा चाललाय तर मग मी का लवकर जाऊ. बरोबर आहे, ही मानवी प्रवृत्तीच आहे. त्याच्याकडे बघून आपण आपलं सगळं ठरवत असतो. बरोबर आहे, आणि लोक काय म्हणतील आणि ह्याच्यातच आपलं सगळं सत्यानाश हळूहळू होत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. तर ते जाऊ द्या. तर अशा पद्धतीनं मग हळूहळू एकमेकांमध्ये विषमता निर्माण झाली, आपापसांमधला विश्वास कमी झाला आणि ह्या समाजवादाचं सगळं जे काय आहे ते एकदम व्यवस्था कोलमडली. बरोबर आहे, तर अशी ही रशियामधली ही व्यवस्था होती. तर ते जाऊ द्या. तर आपल्याला या ठिकाणी फक्त डेफिनेशन लक्षात घ्यायची. तुमच्या सर्वांच्या डेफिनेशन लक्षात आलेली आहे. 5व्यांदा 6व्यांदा रिपीट करायला लागलेलो आहे. बरोबर, रिपीट यासाठीच करतो की तुम्हाला ते इथल्या इथंच पाठ झालं पाहिजे की उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता, खाजगी व्यक्तींच्या मालकीचे, भांडवलशाही अर्थव्यवस्था, सरकारच्या मालकीचे, समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था. इथपर्यंत लक्षात आलं का? त्याच्यानंतर आता आपण बघूया की त्याचे वैशिष्ट्य काय आहे. बरोबर आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्थेची कॅपिटलिझमचे वैशिष्ट्य काय आहे तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तू आणि सेवांच्या किमती ज्या आहेत त्या बाजारात ठरतात. बरोबर आहे, कशाच्या आधारावर ठरतात? मागणी आणि पुरवठ्याच्या. बरोबर आहे, डिमांड अँड सप्लायच्या आधारावर ह्या सगळ्या किमती ठरत असतात. कशा ठरतात त्याचं एक उदाहरण देतो. समजा दोन उत्पादक जे आहेत, दोन समजा व्यापारी आहेत, ते बाजारामध्ये विक्रीसाठी बसलेले आहेत. एक बालाजी चिप्सवाला आहे आणि एक तुमचा समजा हल्दीरामवाला आहे. बरोबर आहे, बालाजी चिप्सवाला जो आहे तो 20 रुपयाला 1 डझन त्याचे पॅकेट्स विकायला लागलेला आहे आणि हल्दीरामवाला पण समजा 20 रुपयाला 1 डझनच विकायला लागलेला आहे. बरोबर आहे, आणि मग नंतर हल्दीरामवाल्याने काय केलं, 19 रुपयाला 1 डझन असं केलं. मग भारतीय गर्दी सगळी 1 रुपया वाचवण्यासाठी कुठं जाणार? हल्दीरामवाल्याकडे जाणार. मग ह्या बालाजीवाल्याने काय केलं की परत त्याची किंमत 18 रुपयाला 1 डझन केली. मग परत 1 रुपयासाठी गर्दी कुठे येणार? बालाजीवाल्याकडे येणार. बरोबर आहे, म्हणजे मागणी आणि पुरवठ्यानुसार किमती बदलायला लागल्यात काय. बरोबर आहे, आपल्याला ती किंमत जी आहे ती ठरवायची मागणी आणि पुरवठ्यानुसार. आता कशी ठरते बघा. त्याच्यानंतर असं करत करत 1 रुपया कमी कमी करत करत बालाजी चिप्सवाल्याने समजा 15 रुपये केले. त्याच्यानंतर हल्दीरामवाला 14 रुपये करणार नाही, कारण 14 रुपयाला ना हल्दीरामवाल्याला परवडणार आहे ना बालाजीवाल्याला परवडणार आहे. म्हणून 14 रुपये ही किंमत बालाजीवाल्याची पण झाली आणि हल्दीरामवाल्याची झाली. म्हणजे ही कुठं झाली तुमची तयार? 14 रुपये किंमत जी आहे ती तर ती झालेली आहे तुमच्या बाजारात ठरली. बरोबर आहे, म्हणजे वस्तू आणि सेवांच्या किमती मागणी आणि पुरवठ्यानुसार बाजारात ठरत असतात. आणि या बाजारामध्ये कोणी असा एक व्यक्ती किंवा कोणतरी येऊन ठरवत नाही, तर अदृश्य हात त्याच्यासाठी काम करत असतात. इनव्हिजिबल हँड. कार्ल मार्क्स याच्यासाठी इनव्हिजिबल हँड ही संज्ञा वापरतो. शेक्सपियरचं एक नाटक आहे बघा, त्याच्यामध्ये तो जो ऍक्टर असतो त्याला अदृश्य हात असतात किंवा इनव्हिजिबल हँड, तिथून त्याने ती कन्सेप्ट घेतली असं पण आपण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. पहिलं वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं, भांडवल वस्तू आणि सेवांच्या किमती कुठे ठरतात? बाजारात ठरतात, मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर. आता इकडे या, याचं पहिलं वैशिष्ट्य काय आहे तर वस्तू आणि सेवांच्या किमती इथं कोणामार्फत नियंत्रित केल्या जाणार आहेत? सरकारमार्फत. कारण उत्पादनाचे घटक कोणाच्या मालकीचे आहेत? सरकारच्या मालकीचे आहेत. हा डिफरन्स तुम्हाला अशा डिफरन्सच्या फॉर्म मध्येच आपण लिहिणार आहोत. तुम्ही आहे असं पूर्ण कॉपी करा. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे ते आता आपण बघूया. तर या भांडवलशाही अर्थव्यवस्थेलाच उजवे आणि समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्थेलाच डावे असा पण शब्द प्रयोग केला जातो बघा. तर काय आहे बघा दुसरं वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं, तर या अर्थव्यवस्थेला
मुक्त अर्थव्यवस्था असं पण म्हटलं जातं. तर मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे किंवा याला लॅसिस फेअर हा लॅटिन वर्ड आहे. हा एकदा प्रश्न पडलेला बघा, PQ म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन. लॅसिस फेअर हा लॅटिन वर्ड आहे मुक्त अर्थव्यवस्थेला, किंवा मराठीमध्ये त्याला म्हणूयात हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था. मग ह्या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणण्यामागचं कारण हे आहे की ही अर्थव्यवस्था कोणापासून हस्तक्षेप विरहित आहे, तर सरकारच्या हस्तक्षेपापासून मुक्त आहे. बरोबर आहे. सरकारचा ह्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा हस्तक्षेप या अर्थव्यवस्थेमध्ये नसतो, म्हणून या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था किंवा लॅसिस फेअर असं पण म्हणतात. त्यानंतर इकडे आहे बघा भांडवलशाही परत. मग सरकार काय करतं ह्या अर्थव्यवस्थेमध्ये? आता उदाहरणामध्ये अमेरिकेमध्ये ही भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे. मग तिथलं सरकार काय करतं? सगळं जर समजा खाजगी लोकच बघत असतील तर सरकारचं काय काम असतं? तर अशा वेळी सरकार फक्त त्या खाजगी उद्योगांवर आणि खाजगी जे कोण लोक असतात त्यांच्यावरती लक्ष ठेवत असतं आणि नियंत्रण करत असतं. कशाच्या माध्यमातून नियंत्रण करत असतं? तर MRTP ऍक्ट असतात बघा. बरोबर आहे. मोनोपॉलीज रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट असतात ते. म्हणजे कोणाची एकाचीच मक्तेदारी होऊ द्यायची नाही. सगळीच्या सगळी भूमी श्रम भांडवल उद्योगवस्था एकाच व्यक्तीच्या हातामध्ये जाऊ द्यायची नाही, एकाच खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये. तर वेगवेगळे छोटे छोटे पण असले पाहिजे भांडवलदार. बरोबर आहे. म्हणून अशा पद्धतीची मक्तेदारी न होऊ देण्याचं काम कोण करत असतं? सरकार करत असतं. तर या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे गुण काय आहे किंवा काय गुण आहे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, तो पण प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पडू शकतो. तर गुण ह्याच्यामध्ये हा आहे की ही मुक्त स्पर्धा आहे. याच्यामध्ये बाजारामध्ये कशा वस्तू आणि सेवांच्या किमती ठरल्या ते आता आपण बघितलं. म्हणून स्पर्धा कशी आहे? मुक्त आहे. दोन व्यापाऱ्यांमधली स्पर्धा मुक्त आहे. आणि ह्याच्यात चांग भलं कोणाचं झालेलं आहे? तर ग्राहकांचं चांगलं झालेलं आहे. बरोबर. आता आपण ते उदाहरण बघितलं बघा, हल्दीराम आणि बालाजीचं. बरोबर आहे. जिकडं खोबरं तिकडं चांग भलं म्हणणारी आपण पब्लिक बघितली, जिकडं 1 रुपया वाचवण्यासाठी ते जात होते. म्हणून मुक्त स्पर्धा याचा फायदा कोणाला होतो? ग्राहकांना फायदा होतो. हे या भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा गुण आहे. परंतु याचा दोष काय आहे बघा, तर आर्थिक विषमता तयार होत असते. म्हणजे देशामध्ये मोठ्या प्रमाणात श्रीमंताचा अति श्रीमंत म्हणून एक वर्ग तयार होतो, तर अति गरीब म्हणून एक वर्ग तयार होतो. आपण याला एकदम छोट्या वाक्यामध्ये, कोणी राग म्हणू नका, असं म्हणत असतो की अंबानी आणि आम आदमी यांच्यामधली दरी वाढत जाणं. बरोबर आहे. म्हणजे आर्थिक विषमता तयार होणं. बरोबर आहे. तर अशा पद्धतीची आर्थिक विषमता ही तुमच्या भांडवलशाहीमध्ये किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था जिथं असते तिथं अस्तित्वात येत असते. हे याचा दोष झाला. त्याच्यानंतर उदाहरणार्थ कोणत्या कोणत्या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे, तर USA, UK, जर्मनी या देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आपल्याला बघायला मिळते. बरोबर आहे. आले का लक्षात? मग पूर्ण भांडवलशाही ह्याच्या अगोदरच्या पॉइंट मध्ये आपण बघितलेलं की पहिलं वैशिष्ट्य काय आहे की मागणी आणि पुरवठ्यानुसार काय ठरत असतात? वस्तूंच्या किमती ठरत असतात. हे पहिलं वैशिष्ट्य. बरोबर आहे. दुसरं वैशिष्ट्य हे आहे की या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था किंवा लॅसिस फेअर किंवा हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था म्हणतात. असं का म्हणतात या अर्थव्यवस्थेला हस्तक्षेप विरहित? तर कोणाच्या हस्तक्षेपाविरहित आहे? तर सरकारचा काही हस्तक्षेप नसतो. मग सरकारचा रोल काय असतो हा प्रश्न पडला, तर त्याचं उत्तर आहे MRTP सारखे कायदे तयार करणं, जेणेकरून कोणी एकाचीच मक्तेदारी होणार नाही. बरोबर आहे. या अर्थव्यवस्थेचा गुण हा आहे की मुक्त स्पर्धा असते म्हणून फायदा ग्राहकांचा होतो. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा दोष हा आहे की आर्थिक विषमता तयार होत असते. म्हणजे अंबानी आणि आम आदमी यांच्यामधली दरी जी आहे ती वाढत जाते. उदाहरणार्थ USA, UK, जर्मनी इत्यादी देशांमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. आले का मुद्दा लक्षात? पूर्ण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा. त्याच्यानंतर ह्याला उजवे आणि डावे का म्हणतात ते एकदा सांगतो, म्हणजे तुमचा पॉईंट पूर्ण क्लिअर होईल. फ्रान्सच्या संसदेमध्ये हे अध्यक्ष इथं बसलेले असतात. तर बघा, उजव्या साईडला आणि डाव्या साईडला भांडवलशाहीचं जे समर्थन करणारे होते ते उजव्या साईडला बसायचे, आणि भांडवलशाहीला विरोध करणारे म्हणजे समाजवाद आणि साम्यवादाचे जे समर्थन करणारे होते ते डाव्या साईडला बसायचे. म्हणून त्याला डावा आणि उजवा एवढा सोपा शब्द आहे. त्याच्यामध्ये ना काही कन्सेप्ट आहे ना काही काय आहे. आलाय का मुद्दा लक्षात? त्याच्यानंतर बघा, समाजवादी साम्यवादी अर्थव्यवस्थेचा गुण आपण काय बघितलेला, तो पहिल्या पॉईंटचं पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं की सरकार ठरवत असतं वस्तू आणि सेवांच्या किमती. बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याचे गुण काय आहेत बघा, ह्याला दुसरं तिसरं वैशिष्ट्य असं काय नाहीये. गुण आहे की आर्थिक विषमता कमी होते, कारण भूमी श्रम भांडवल आणि उद्योजकता हे कोणाच्या मालकीचे आहेत? सरकारच्या मालकीचे आहेत. म्हणजे सरकारच्या मालकीचे म्हणजे पर्यायाने संपूर्ण देशाच्याच मालकीचे आहेत, संपूर्ण जनतेच्या मालकीचे आहेत. बरोबर आहे. ही प्रायव्हेट लिमिटेड नसणार आहे, तर सरकारचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं उदाहरण म्हणून सांगायला लागेल ते असणार. म्हणून आर्थिक विषमता काय होणार? कमी होणार. म्हणजेच न्याय विषमता काय होणार? वाढणार. सगळ्यांना समान न्याय मिळणार. समान न्यायाचं तत्व या ठिकाणी लागू होणार. दोष काय आहे बघा, समाजवादी आणि साम्यवादी. आता हे सगळं उत्पादनाचे घटक जे असणार आहे ते सरकारच्या मालकीचे आहेत आणि सरकारी काम आणि 6 महिने तर म्हणून आर्थिक कार्यक्षमता कमी हा या अर्थव्यवस्थेचा काय आहे?
दोष आहे समाजवादी साम्यवादीचा. उदाहरणार्थ चीन, क्युबा, उत्तर कोरिया या देशांमध्ये समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्थेचा स्वीकार झालेला आहे. चीनच्या संदर्भामध्ये एक वाक्य केलं जातं बघा की चीनचं जे साम्यवाद आहे तो कसा साम्यवाद आहे, तर कारचं त्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. त्यांच्या कारचा सांगाडा जो आहे तो साम्यवादी आहे, परंतु मधलं इंजिन मात्र भांडवलशाही कॅपिटलिझमचा आहे, असं एक विधान त्या ठिकाणी केलं जाते. त्याच्यानंतर उत्तर कोरिया तर तुम्हाला माहितच आहे, काही दिवसापूर्वी जग हे एक आण्विक युद्धाच्या छायामध्येच होतं बघा. कारण कोण कुठून माझ्या टेबलच्या जवळ मोठं बटन आहे तो म्हणायचा माझ्या टेबलच्या जवळ अजून मोठं बटन आहे, बरोबर आहे, म्हणजे मी तुला उद्ध्वस्त करतो, माझं रॉकेट पॅसिफिक पार करतं, बरोबर आहे. काय काय म्हणजे शाळेमध्ये असताना आपण जसं भांडण करायचो माझ्या दारातून तुला जाऊच देत नाही, तशा पद्धतीचे भांडण या दोन देशांमध्ये अमेरिका अर्थात अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये चाललेले, बरोबर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यामध्ये नेमका काय वाद आहे इथं विषय निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या, हे असणार आहे उत्तर कोरिया, हे असणार आहे दक्षिण कोरिया. दोघांच्या मध्ये 37 पॅरलल लाईन आहे, बरोबर आहे. 37 पॅरलल लाईन म्हणजे त्यांची बॉर्डर असणार आहे. तर उत्तर कोरियाला दक्षिण कोरिया पण आपल्यामध्ये घ्यायचा आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळे ते त्या 37 पॅरलल लाईन वर त्यांच्या सारखे त्यांचे युद्ध वगैरे होत असतात, बरोबर आहे. आणि ह्या दोन देशांमध्ये फरक लक्षात घ्या की दक्षिण कोरिया जगभरामध्ये एकदम सुयोग्य स्थितीवर पोहोचलेला देश आहे, म्हणजे योग्य ठिकाणावर पोहोचलेला. आता ह्या पेंडेमिक मध्ये जे आपण तर बघितलेलंच आहे, आपल्या कोविड-19 हा महामारीमध्ये सर्वाधिक उत्कृष्ट कामगिरी या छोट्याशा दक्षिण कोरिया नावाच्या देशाने केलेली आहे. आणि दक्षिण कोरिया ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुढे गेलेला देश आहे. आपण दक्षिण कोरियाचे कितीतरी उत्पादनं वापरत असतो बघा, बरोबर आहे. आपण दर रविवारी किंवा 15-20 दिवस झाल्याच्या नंतर दक्षिण कोरियाचं एक उत्पादन वापरतो, तो म्हणजे तुमचं नेल कटर जे आहे ते. त्याच्यानंतर तुम्ही शटलकॉक किंवा ते बॅडमिंटन खेळत असताना तो कॉर्क जो असतो तो पण दक्षिण कोरियामध्ये तयार झाला. एवढ्या छोट्या छोट्या वस्तू असतात, परंतु त्या जगप्रसिद्ध दक्षिण कोरियाच्या झालेल्या आहेत. आणि उत्तर कोरिया मात्र एकदम दरिद्रीच राहिलेला आहे. का दरिद्री राहिलेला आहे, हा का पुढे गेलेला आहे, तर दोघांच्या मित्रांमुळे हे झालेलं आहे. आपली मैत्री कोणासोबत आहे याच्यावर बरंच काही डिपेंड असतं, त्यामुळे कोणासोबत मैत्री करायची आणि काय करायचे ते तुम्ही बघा, ते जाऊ द्या. तर दक्षिण कोरियाचा मित्र आहे USA आणि उत्तर कोरियाचा मित्र आहे अर्थातच चायना, बरोबर आहे. मग हे उत्तर कोरिया काय करत असतं, सारख्या अणुबॉम्बच्या ह्याच्या त्याच्या धमक्या द्यायच्या, आणि धमकी दिल्याच्या नंतर काय करायचं, तर मी काय तसा अणुबॉम्ब वगैरे काही करणार नाही, प्रयोग करणार नाही, फक्त आम्हाला गहू तांदूळ द्या, बरोबर आहे. म्हणजे खाण्याचे प्रॉब्लेम त्यांचे आहेत असं आपण म्हणू शकतो, ते जाऊ द्या. तर आपल्याला या ठिकाणी एवढंच लक्षात घ्यायचंय की चीन, क्युबा आणि उत्तर कोरिया या देशांमध्ये कुठली अर्थव्यवस्था आहे, समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था आहे. मग आता इथं आपण ह्यांच्या उदाहरणामध्ये UK, USA, जर्मनी बघितलं, ह्यांच्या उदाहरणामध्ये चीन, क्युबा, उत्तर कोरिया बघितलं. मग आपला कुठं आहे, आपण कुठं, बरोबर आहे ना. आपण भांडवलशाही आहे ना, समाजवादी आहे ना, साम्यवादी आहे, इधर ना उधर. तर मग आपण कुठं आहे, भारतीय अर्थव्यवस्था कोणती अर्थव्यवस्था आहे, तर आपले लोक एकदम भारी आहेत बघा. त्यांनी हे समाजवाद पण घेतला नाही, साम्यवाद पण घेतला नाही, भांडवलशाही पण घेतला नाही, त्यांनी नवीनच प्रकार काढला, मिश्र अर्थव्यवस्था. इंदिरा गांधी म्हणतात की मिश्र अर्थव्यवस्था, मिक्स्ड इकॉनॉमी ही भारतीयांनी दिलेली देणगी आहे. खरं तर ते कन्फ्युजन असल्यासारखं आहे ना, मिश्र अर्थव्यवस्था इकडे जायचं का तिकडे जायचं का कुठं जायचं, बरोबर आहे. म्हणून त्यांनी काढले की मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे खाजगी आणि सरकारी या दोघांचं मिश्रण असलेली अर्थव्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मग त्याचे वेगवेगळे घटक आपल्याला बघायचे आहेत. मिश्र अर्थव्यवस्थेचे मग टाईप पडणार ना, खाजगीचे असेल तर खाजगी प्रायव्हेट लिमिटेड कसं असणार, संयुक्त असणार तर काय असणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचा सहकारी संस्था म्हणजे काय वगैरे वगैरे, तोच पॉईंट आता आपला पुढचा असणार आहे मिश्र अर्थव्यवस्था. आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सचे जे सेक्टर्स आहेत तो पॉईंट आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मला एका मित्राने सांगितलं की तू वेळोवेळी सांगत जा लेक्चर सुरू झाल्याच्या नंतर की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, परंतु मी शिकवण्याच्या नादामध्ये ते विसरूनच जातो. म्हणून आता आठवलं की आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे पोहोचवा, बरोबर आहे. मी जरी सांगितलं नाही तर तुम्ही ते वेळोवेळी जिथं जिथं लाल पेन दिसेल किंवा लाल कलर, सबस्क्राईबचं कलर पण लाल आहे ना, ते त्यावेळी तुम्ही आठवून घ्यायचा, कारण शिकवण्याच्या नादात ते राहून जातं. म्हणून आपलं चॅनल सबस्क्राईब करा. यानंतरचा पुढचा पॉईंट असणार आहे भारतीय अर्थव्यवस्था जी मिश्र अर्थव्यवस्था आहे, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आमच्याशी जोडले जा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.